नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड, मेन्सुरेशन टॉपिक पार्ट 2, प्रॉब्लेम सेट 7चा आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. उदाहरण क्रमांक 7 ते उदाहरण क्रमांक 12 या दरम्यानचा भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपण सुरुवात करूया. 7 नंबर आपल्याला काय सांगितलं आहे? सिलेंड्रिकल बकेट ऑफ ए डायमीटर 28 सेंटीमीटर and height 20 centimeter was full of sand. When the sand in the bucket was poured on the ground, the sand got converted into a shape of a cone. If the height of the cone was a 14 centimeter, what was the base area of the cone? या पद्धतीने आपल्याला एक एक्झाम्पल आहे, त्यामध्ये सांगितलेलं एक लंबवृत्ताची ती आकाराची बादली आहे. या ठिकाणी सिलेंड्रिकल शेप बादली आहे, बकेट आहे. त्याची हाईट 20 सेंटीमीटर आहे, डायमीटर 28 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये सँड वाळू भरलेली आहे. तळाचा भाग वरचा आहे तेवढाच तळाचा 28 सेंटीमीटर व्यासाचा, उंची 20 सेंटीमीटर आहे. बादलीत वाळू पूर्ण भरलेली आहे आणि ती वाळू जमिनीवर अशा पद्धतीने ओतलेली आहे की त्या वाळूचा आकार शंकू शेप, कोन शेप होणार आहे. आणि वाळूची ती उंची शंकू शेपची हाईट असणार आहे 14 सेंटीमीटर. देन द एरिया ऑफ द बेस ऑफ कोन, तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ किती आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे हा जो तळाचा भाग आहे, या तळाच्या भागाचं क्षेत्रफळ किती जागेत ती वाळू बसली पाहूया. त्यामध्ये दिलेला जो भाग आहे आपल्याला, कोणाकोणाची हाईट, कोणाचा बेस दिलाय तो आपण या ठिकाणी मांडूया. कोन मध्ये आपल्याला सिलेंड्रिकल पार्ट मध्ये आपल्याला अगोदर दिलेला आहे डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल बकेट. डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल बकेट, डायमीटर म्हणजे व्यास, डी ची किंमत दिलेली आहे 28 सेंटीमीटर, व्यास 28 आहे. रेडियस आपल्याला मिळणार आहे d डिवायडेड बाय 2, 28 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. 14 दूनी 28, 14 सेंटीमीटर रेडियस आपल्याला मिळाली. यानंतर आपल्याला काय दिले? हाईट h 20 सेंटीमीटर, हाईट ऑफ द सिलेंड्रिकल बकेट हा भाग दिलाय. त्यानंतर बकेट इज फुल ऑफ सँड, बकेट मध्ये वाळू भरलेली आहे. म्हणजे त्या बकेट मध्ये असणाऱ्या वाळूचं घनफळ किती हे आपल्याला बघावं लागेल. बकेट इज फुल ऑफ सँड, वाळू भरलेले आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सँड इन बकेट, बकेट मधल्या वाळूचं घनफळ पाय आर स्क्वेअर एच या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. आपण पायची किंमत तशीच ठेवली तरी चालते. पाय आर वर्ग ही किंमत आपल्याला विचारलेली आहे. पाय आर वर्ग एच, पाय तसाच ठेवू. आर वर्ग, आर ची किंमत आपल्याला दिलेली आहे 14 चा वर्ग, एच दिलेला आहे 20. 14 चा वर्ग 196 गुणिले 20, 196 गुणिले 20, बेस अक्क 1200, 2 हातच्या गेला 1, 92, 18 आणि 1 19, हातच्या गेला 1, 2 के बेन 1 3 0, 3920, 3920 पाय मध्येच आपण उत्तर काढायला लागलोय. आता ही मिळालेली किंमत व्हॉल्यूम ऑफ सँड इन बकेट, बकेट मध्ये असणाऱ्या वाळूचं घनफळ आपल्याला मिळालेले आहे. यानंतर आपल्याला तो जो शंकू शेप आकार दिलेला आहे त्याचं घनफळ आपण जर पाहिलं तर ते किती येणार आहे? 3920 पाय इतकंच येणार आहे. कारण यामध्ये जेवढी वाळू आहे, जेवढ्या घनफळ आहे तेवढेच घनफळ या ठिकाणी खाली आपल्याला दिसून येते. मग या ठिकाणी आपण विचारलेला भाग काय सांगितलंय? द सँड इन द बकेट वॉज पोर्ड इन द ग्राउंड असा शब्द वापरलाय. सँड इन द बकेट इज poured in the ground, in the ground is equal to volume of
कोन इज इक्वल टू 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एच. हीच किंमत आपल्याला किती असणार आहे 3920 पाय 3920 पाय. परंतु हाईट ऑफ द कोन इज 14 सेंटीमीटर, रेडियस ऑफ द कोन इज R1. आपण काय करूया, ही जी हाईट आहे ही हाईट आपल्याला ह्याची सिलेंडरची दिली होती. ही जी हाईट आहे h इज इक्वल टू HEI GHT, हाईट ऑफ कोन 14 सेंटीमीटर पाय R1 आपण काय म्हणूया, हा H1 मानूया आणि R1 घेऊया रेडियस ऑफ कोन. आणि आपल्याला दिलेलं नाही रेडियस ऑफ कोन, याचा वापर आपण इथं करूया. हा R1 होतोय आणि हा H1 होतोय. ही किंमत आपण या बाजूला सोडवूया. 1/3 पाय R1 स्क्वेअर H1 बरोबर 3920 पाय. पाय R1 स्क्वेअर इज इक्वल टू 3920 पाय 1/3 3/1 into 3. h is equal to 14 divided by 14. इथं 14 असणार आहे इथं किंमत. ही 14 ची किंमत इकडे गेली की भागिले होणार आहे. आता आपण काय करूया, पाय R1 वर्ग बरोबर पायची किंमत लिहूया 22/7. 3920 गुणिले 22 गुणिले 3 गुणिले 7/14. आता भाग घालूया. बे 7 14, 11 2 22, 7 7 49. भाग जातोय का बघूया. 9 3 12 आणि 2 14. 7 1 7, 7 चौक 28, 7 7 5 35, 35 आणि 4 39 आणि 4 4 2 42, 7 सख्ख 42, 560 होतोय. पुन्हा 7 न भाग घालूया. 7 1 7, 7 8 56, 80 आले. 80 गुणिले 11 गुणिले 3, 11 3 33 किंवा 11 8 88 घेऊया. 880 गुणिले 3, 3 0 0, 3 8 24, ह्याच्या गेले 2, 3 8 24 आणि 2 26, 2640. व्हॉल्यूम ऑफ ए कोन वरून आपण काय मिळवलं, बेस ऑफ ए कोन, बेस एरिया ऑफ ए कोन. देअरफॉर पाय R1 वर्ग हा कोन आहे, बेस एरिया ऑफ कोन. देअरफॉर बेस एरिया ऑफ कोन is 2640 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला ते वाळूचा जो बेस आहे तळ त्याचं क्षेत्रफळ मिळालं. एक्झाम्पल नंबर 8. सी इन द टेक्स्ट बोर्ड. The radius of the metallic sphere is a 9 centimeter. It was melted to make a wire of a diameter 4 millimeter. Find the length of the wire. त्रिज्या दिलेली आहे मेटॅलिक स्पियरची 9 सेंटीमीटर आपल्याला दिसतोय आणि त्याच्यापासून वितळवून एक वायर तयार करायची आहे जी 4 मिलीमीटर जाडीची आहे. तर त्या वायरची लांबी किती आहे. वायर ही सिलेंड्रिकल शेप असणार आहे आणि तिची लांबी म्हणजेच त्या सिलेंड्रिकलची हाईट असणार आहे. आपल्याला जेवढं व्हॉल्यूम स्पियरिकल मेटॅलिक स्पियरचं आहे तेवढंच व्हॉल्यूम आपल्याला वायरचं पण मिळणार आहे. मग ह्या दोन्ही व्हॉल्यूम सेम असल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर आणि व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर याचं रिलेशन वरून आपण हाईट ऑफ द कोन म्हणजेच लेंथ ऑफ द वायर आपण मिळवू शकतोय. दिलेली माहिती काय आहे, रेडियस ऑफ द मेटॅलिक स्पियर. R1 म्हणतो 9 सेंटीमीटर हे दिलेलं आहे. आपल्याला मेटॅलिक स्पियरचं व्हॉल्यूम त्याचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. आपण दिलेला भाग वापरूया.
आणि त्यानुसार जाऊया. अजून काय दिलेलं आहे, सिलेंडर आहे आणि त्याचं डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर ऑफ सिलेंडर, डायमीटर ऑफ वायर म्हणू, इज इक्वल टू 4 मिलीमीटर. रेडियस ऑफ वायर 4/2 इज इक्वल टू 2 मिलीमीटर. बेदुनी 4, 2 मिलीमीटर. आपल्याला सेंटीमीटर मध्ये उत्तर दिले, आपण सेंटीमीटर मध्ये जाऊया. 2/10 सेंटीमीटर, कारण 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. ह्याचा वापर आपण केला. 2/10 सेंटीमीटर आहे अशी किंमत आपण ठेवू शकतोय किंवा 0.2 सेंटीमीटर सुद्धा लिहू शकतोय. याचा वापर केला. आणि एच कोण आहे आणि एल कोण आहे याचा आपण विचार करूया. लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू हाइट ऑफ सिलेंडर इज इक्वल टू एच आपल्याला विचारलेला आहे. स्फियर इज ए मेल्टेड टू मेक ए वायर, देयरफॉर व्हॉल्यूम ऑफ ए स्फेरिकल बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए वायर. व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फियर is equal to volume of cylindrical wire. सिलेंड्रिकल शेप वायर म्हणला तरी चालतंय. सूत्र वापरूया. मेटॅलिक स्फियर याचं सूत्र आहे 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे पाय आर स्क्वेअर एच. आता या दोघांमध्ये इथं पाय, इथं पण पाय सेम आहे. इथं आणि इथं दोन ठिकाणी आर आहे. आपण मेटॅलिक स्फियर आहे त्याची रेडियस R1 मानलेली आहे आणि जे सिलेंडर आहे त्याची रेडियस R2 मानूया. या ठिकाणी रेडियस दिलेले आहे ते आपण R2 मानूया. आणि मग आपण किंमत ठेवूया. 4 पायला पाय जातोय, 4/3 R चा घन म्हणजे मेटॅलिक स्फियरच्या रेडियसचा घन, 9 चा घन, R चा वर्ग म्हणजे सिलेंड्रिकल शेपचा म्हणजे 2 मिलीमीटर म्हणजे 2/10 चा वर्ग गुणिले आपल्याला h म्हणजे लेंथ ऑफ द वायर हवी आहे. 4/3 गुणिले 3 9 चा घन 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 2 चा वर्ग 4, 10 चा वर्ग 100 गुणिले h. या बाजूला आपण सोडवूया, h तसाच ठेवू. 3 एके 3, 3 त्रिक 9, 4 गुणिले 3 नवीन 81 गुणिले 3, 4 त्रिक 12, 81, 9 9 81, 4 त्रिक 12 गुणिले 100 भागिले इकडे गुणिले होणार 8 गुणिले 4 गुणिले इकडे गेले की भागिले होणार डिवायडेशन. आता भाग घालूया. 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 3 जा 12 गुणाकार करूया. 100 गुणिले 8 800, सॉरी 81, 81 गुणिले 100 8100 गुणिले 3, h इज इक्वल टू 8100 गुणिले 3 भागिले एकच आहे, हाय असंच लिहिलं तरी चालते. h इज इक्वल टू 8100 इंटू 3, h इज इक्वल टू 3 0 0 3 0 0 3 1 3 3 8 24, 24300. कशामध्ये मिळवले हे उत्तर? सेंटीमीटर मध्ये. आपल्याला वायर आपण मीटर मध्ये घेतो, मग मीटर मध्ये कन्वर्ट करूया. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर करायचं, डिवायडेशन करूया. 24300 भागिले 100, h इज इक्वल टू 243 मीटर. देयरफॉर h मीन्स लेंथ ऑफ द वायर. या ठिकाणी उत्तर आपण कंप्लीट करूया. लेंथ ऑफ वायर इज 243 मीटर. पुस्तकामध्ये थोडासा उत्तरात फरक आहे. आपल्याला उत्तर किती मिळणार आहे? 243. हे लक्षात घ्यावं. पुस्तकातील उत्तराऐवजी हे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 9, सी इन द टेक्स्ट बोर्ड.
the area of the sector of a circle of 6 centimeter radius is a 15 pi square centimeter. Find the measure of the arc and the length of the arc corresponding to the sector. 6 सेंटीमीटर त्रिज्या असणारी वर्तुळाची ही पाकळी आहे आणि या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे. हा शॅडेड रिजन तुम्हाला जो दाखवतोय, आपल्याला रफ डायग्राम या ठिकाणी काढलेली आहे, पुस्तकामध्ये ती आकृती दिलेली नाही. 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर ही सेक्टर आहे. त्या पाकळीच्या कंसाचं माप म्हणजे हे खाली जे कंस दिसतोय, समजा ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे ए बी, ए एक्स बी हा कंस आहे. या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे आणि कंसाची लांबी पण काढायची आहे. म्हणजे ए एक्स बी या कंसाची लांबी, लेंथ ऑफ आर्क ए एक्स बी, मेजर ऑफ आर्क ए एक्स बी इज इक्वल टू अँगल थीटा. ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळवायच्या आहेत. पाहूया दिलेली माहिती आपल्याला. आणखीन त्यानुसार दोन सूत्र वापरायचे आहेत. एक सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क यांचं रिलेशन, अशी सूत्र. दिलेली माहिती काय आहे? आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे. एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर ए ची किंमत 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर दिलेली माहिती. यानंतर मेजर ऑफ आर्क विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचं सूत्र वापरूया. देअरफॉर बाय युजिंग द फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाची किंमत मिळवायची आहे. एरिया ऑफ सेक्टर 15 पाय, आन्सर ऑल्सो इन टर्म्स ऑफ पाय. या सूत्रामध्ये पाय निघून जाईल, परंतु जेव्हा आपण लेंथ ऑफ आर्क मिळवणार आहे तेव्हा ते आन्सर इन टर्म्स ऑफ पाय, पायच्या स्वरूपात मिळणार आहे. थीटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर, व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 6 इंटू 6, पाय गेट्स कॅन्सल. 15 इंटू 360 हा इकडे आला की मल्टिप्लाय होतोय, डिवायडेड बाय 6 इंटू 6 इज इक्वल टू थीटा. साय 36, 36 एके 36 म्हणजे 15 10 150. साय 1 6, साय 36, 6 1 6 म्हणजे हा 10 मिळतोय. 15 10 150. थीटा, व्हॅल्यू ऑफ थीटा 150 डिग्री म्हणजे मेजर ऑफ आर्क. हा जो प्रश्न आहे तो देअरफॉर मेजर ऑफ आर्क ऑफ ए सर्कल इज 150 डिग्री मिळाला. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क हवा आहे. सूत्र हेच, एरिया ऑफ सेक्टर वापरायचा, परंतु लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर यांचं रिलेशन वापरूया. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क. याचं सूत्र वापरायचं म्हणजे ए इज इक्वल टू एल आर डिवायडेड बाय 2. एरिया ऑफ सेक्टर 15 पाय इज इक्वल टू आर 6 डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क आपण एल मानूया. याला इकडे आणूया. 15 पाय इंटू 2 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू एल. आता या बाजूला आपण आन्सर लिहू. बेके बे बेत्रिक 6, 3 एके 3, 3 5 15, 5 पाय 5 पाय या स्वरूपात आपल्याला आन्सर मिळणार आहे. बघा, बे एके बे बेत्रिक 6, 3 एके 3, 3 5 15, 5 गुणिले पाय 5 पाय. एल इज इक्वल टू 5 पाय म्हणजेच लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 5 पाय सेंटीमीटर. म्हणजे मेजर ऑफ आर्क ऑफ द सर्कल is 150 degree. Length of arc of the circle is a 5 pi centimeter. Example number 10. See in the text board. In the figure, segment AB is a chord of a circle with center P. If PA is equal to 8 centimeter and distance of a chord from center P is 4 centimeter, find the area of the shaded portion. Pi is equal to
3.14, √3 इज इक्वल टू 1.73. यामध्ये रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आकृतीमध्ये एक मिस्टेक आहे. या ठिकाणी आपल्याला राईट अँगल घ्यावा लागणार आहे, काटकोन घ्यावा लागणार आहे. त्रिज्या 8 दिलेली आहे. इथं आपल्याला बिंदूचं नाव दिलेलं नाही, आपण तो P मानलेला आहे. लेट PM is a distance from center to chord AB. AB या जीवर आपण PM डिस्टन्स घेतले केंद्रापासूनच. इन ट्रायंगल AMP हा घेऊया. AMP मध्ये अँगल AMP इज थीटा, हा थीटा आहे. यामध्ये हा का घ्यायचा, आपल्याला पाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केले की शॅडेड रिजन मिळतोय. मग आपल्याला पाकळीचं क्षेत्रफळ काढावं लागणार, त्यातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ मायनस करावं लागणार. पाकळीच्या क्षेत्रफळासाठी आपल्याला थीटाची किंमत गरजेची आहे, R दिलेला आहे. आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी आपल्याला उंची माहिती होते, बेस माहिती होणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला त्रिकोण एक घेतला, AMP घेऊ शकताय तुम्ही, BMP सुद्धा घेऊ शकताय. आणि यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करायचा आहे. कोणता रेशो वापर करायचा आहे, इथं थीटा घ्यायचा आहे, याच्या समोरची बाजू भागिले कर्ण साइन थीटा, लगतची बाजू भागिले कर्ण कॉस थीटा, समोरची बाजू भागिले लगतची बाजू टॅन थीटा. यापैकी आपल्याला दिलेला आहे तो ऍडजेसंट आणि हायपोटेनस कॉस थीटाचा वापर. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस PM अपॉन AP. PM आहे 4, AP आहे 8, 4 एके 4, 4 दुने 8 ही किंमत येते. परंतु कॉस 60 डिग्री इज इक्वल टू हाफ, म्हणून थीटाची किंमत आपल्याला मिळते 60 अंशाची. थीटा जेव्हा आपल्याला 60 मिळतोय म्हणजेच APM 60 मिळतोय, म्हणून कोण APM इज इक्वल टू BPM इज इक्वल टू 60 डिग्री आपल्याला मिळाला. सिमिलरली दोन्हीकडे आपण घेतला तर आता हा 60 तिकडं पण 60, म्हणून कोण APB याचं माप 120 अंशाचं झालं. APB हा कोण 120 अंशाचा. PM AB ला आपल्याला लंब आहे हे दिलेलं आहे. आता दिलेल्या माहितीनुसार आपल्याला टॅन थीटा एक घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला AM चं माप मिळेल. पाहूया हे APM कशासाठी, APB कशासाठी घेतला, तर हा टोटली मिळतोय 120 अंशाचा, म्हणजे थीटा मिळतोय सेक्टर साठीचा 120 अंशाचा. याची पण आपल्याला गरज लागणार आहे, कारण हा मेन थीटा असणार आहे आपल्याला. आता टॅन थीटाचा वापर करूया. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड PM, थीटाच्या एक बाजू थोडं थांबूया. हा, थीटाच्या अपोजिट साइड AM, ऍडजेसंट साइड PM. AM डिवायडेड बाय PM. टॅन थीटा म्हणजे टॅन 60 डिग्री आपल्याला मिळणार, आणि टॅन 60 डिग्रीची किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहावी लागेल. टॅन थीटा आहे 60 चा, AM ची किंमत 4, PM ची किंमत 4, AM तसाच लिहूया 4. टॅन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3, इथं लिहूया टॅन 60 डिग्री इज इक्वल टू √3. √3 इज इक्वल टू AM डिवायडेड बाय 4. 4 ला इकडे आणूया, 4 वर्गमुळात 3 ही किंमत मिळते आपल्याला. या बाजूला आपण सोडवूया. AM इज इक्वल टू 4√3 सेंटीमीटर. ही किंमत तशीच ठेवायची. √3 ची किंमत आपल्याला दिलेली आहे, लास्ट मोमेंटला आपण ती व्हॅल्यू चेंज करूया, तोपर्यंत त्याच पद्धतीने ठेवूया. AM ची किंमत मिळाली. आता PM हा लंब आहे. PM इज परपेंडिक्युलर टू AB, हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे. यासाठी आपल्याला इथं PM AB लंब पाहिजे,
म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रातनं जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर drawn from center of circle to the chord bisect the chord. केंद्रातनं जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. यासाठी आपल्याला इथं 90 अंशाचा चिन्ह दिलेलं नाही, ते तिथं आपल्याला दाखवणं गरजेचं आहे अगोदर. मग या ठिकाणी एम आणि बीएम चं माप समान होते, कारण बायसेक्ट द कॉर्ड म्हणते जीवेला दुभागतोय. एम म्हणजेच बीएम हे कुणाच्या निम्म आहे, हाफ ऑफ ए बी. परंतु आत्ताच आपण पाहिलं की एम चं माप 4 वर्गमुळात 3, 4 वर्गमुळात 3 1/2 ए बी, म्हणजे ए बी चं माप किती असणार आहे, म्हणून ए बी बरोबर 8√3 सेंटीमीटर ही किंमत मिळाली. आता पाया त्रिकोणाचा मिळाला, उंची लंब उंची आपल्याला मिळाली. यावरून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळवायचं बाय युजिंग एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. आपण या बाजूला सोड इथंच. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PAB इज इक्वल टू 1/2 बेस AB इंटू हाईट PM याचा वापर करणार आणि याच्या किमती लिहायच्या. 1/2 बेस AB ची किंमत आहे 8√3 या ठिकाणी आपण मिळवलेली. PM ची किंमत आहे 4 आणि यांचा आपण गुणाकार करूया, तो या बाजूला करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PAB बे दोन्ही 4 या ठिकाणी आपण भाग घालूया. बे 1 बे दोन्ही 4 बे 8 16 वर्गमुळात 3 16√3 आणि हे दिलेलं एरिया आहे सेंटीमीटर मध्ये आहे, सेंटीमीटर स्क्वेअर आपण हा एरिया लिहिणार. अंडरलाईन करतो, म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता एरिया ऑफ द सेक्टर पाकळीचं क्षेत्रफळ आपण मिळवूया. एरिया ऑफ द सेक्टर P डॅश, P हा केंद्र आहे, डॅश AB म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 इंटू πr² या सूत्राचा वापर करणार. इथं PAB हा थीटा असणार आहे. देअर इज इक्वल टू सेंट्रल अँगल आपण म्हणू, केंद्रीय कोन, म्हणजे इथं थीटा आपल्याला मिळतोय 120/360. पायची किंमत आपल्याला 3.14 दिलेलीच आहे, ती आपण या ठिकाणी वापरायची आणि मग आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघूया 3.14 गुणिले r चा वर्ग. इथं त्रिज्या किती आहे, 8च आहे. 8 गुणिले 8 आपण या ठिकाणी लिहूया. 12 × 12 12 × 36 शून्याला शून्य गेला. आता 8 8 64 गुणिले 3.14 भागिले 3 64 गुणिले 3.14 डिवायडेड बाय 3 भागिले 3 64 गुणिले 3.14 गुणाकार करूया. 4 चोक 16 6 च्या गेला 1 4 1 4 आणि 1 5 4 त्रिकोण 12 शून्य उतरून घेतले. 6 चोक 24 4 हातच्या गेले 2 6 1 6 आणि 2 8 6 त्रिक 18 बेरीज करूया. 6 5 आणि 4 9 8 आणि 2 10 हातच्या गेला 1 8 9 10 हातच्या गेला 1 आणि 1 2 1 2 1 2 200.96 म्हणजे 200.96 डिवायडेड बाय 3 ही किंमत आपल्याला मिळाली. यानंतर आपल्याला या दोघांचा भागाकार करावा लागेल. 3 1 3 3 सख्ख 18 2 राहिले 2वर 0 20 3 सख्ख 18 इथं पण 2 राहिले 2वर 9 29 3 9 27
27 आणि 2 29, 2 वर 7 26, 3 8 24, 2च राहिले, परत 0, 3 सख्खा 18, 3 सख्खा 18, या पद्धतीने किमती आपल्याला मिळत जातील. 6 रिपीट अंक मिळणार आहे. म्हणजे भाग कितीचा लागणार आहे आपल्याला? 66.98 आणि इथं 6 आहे. आपण एक घर इथं वाढवून घेऊया कारण 5 पेक्षा मोठा आहे. अप्रॉक्सिमेटली आन्सर आपल्याला मिळणार आहे. एरिया आहे सेंटीमीटर मध्ये आन्सर दिले 66.96 ही किंमत आपल्याला मिळणार आहे. सेंटीमीटर वर्ग कोणाची? एरिया ऑफ ए सेक्टर. एरिया ऑफ ए ट्रायंगल आपण मिळवला, एरिया ऑफ ए सेक्टर मिळवला. आता आपल्याला यांचा डिफरन्स मिळवायचा आहे. एरिया ऑफ ए शॅडेड रिजन. देअरफॉर एरिया ऑफ shaded region is equal to area of P dash AB minus area of triangle PAB. वजाबाकी करूया. एरिया ऑफ ए सेक्टर 66.99 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PAB 16 into root 3, 16 into root 3 1.73. गुणाकार करूया. 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 4 गेले, 16 सत्ते 112 आणि 4 116, हातच्या गेले 11, 16 एक्के 16 आणि 11 26 27 2768.2 घरावरती आहे. 2768 म्हणजे 27.68 ही किंमत मिळणार आहे आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची. आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 66.99 आणि 27.68. 66.99 वजाबाकी 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 6 गेले 3, पॉइंट दिला. 6 तून 7 जात नाही 16, 9 आणि 7 16, 6 तून 3 गेले 3, 39.31 ही किंमत आपल्याला मिळते. इथं लिहूया, इथंच लिहू 39.31 सेंटीमीटर वर्ग ही कोणाची किंमत आहे? एरिया ऑफ द शॅडेड रिजन. या पद्धतीने आपल्याला रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ किती मिळते? देअरफॉर एरिया ऑफ शॅडेड रिजन इज 39.31 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे पाकळीच्या क्षेत्रफळ हे याच्यातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे वजा केलं. यासाठी आपल्याला राईट अँगल हे चिन्ह दाखवावं लागलं. आणखीन थीटा 120 घ्यावा लागला आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये cos 60 आणि tan 60 चा वापर करून AM म्हणजेच AB मिळवला. त्याचा वापर करून एरिया ऑफ ट्रायंगल आणि त्यानुसार एरिया ऑफ सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस केला. शॅडेड रिजनचा एरिया आपल्याला या ठिकाणी मिळाला. एक्झाम्पल नंबर 11. सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन द फिगर स्क्वेअर ABCD square is inside in the sector A-PCQ. A-PCQ या पाकळीमध्ये ABCD हा एक चौरस आहे. The radius of the sector C-BCQ. काय म्हणले? रेडियस ऑफ द सेक्टर पाकळीचं क्षेत्रफळ C-BXQ या आतल्या विदाउट शॅडेड रिजन जो एरिया दिसतोय या पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला रेडियस त्रिज्या दिलेली आहे 20 सेंटीमीटर. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द एरिया ऑफ ए शॅडेड रिजन. कृती पूर्ण करा आणि तिथं जो रेखांकित भाग आहे त्या छायांकित भागाचं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. 1 2 आणि 3 छायांकित भाग आहेत. दिलेली ऍक्टिव्हिटी. साइड ऑफ ए स्क्वेअर ABCD इज इक्वल टू रेडियस ऑफ ए सेक्टर C-BXD. C-BXD या पाकळीचं त्रिज्या म्हणजेच चौरसाची बाजू आहे ती 20 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. ते आपण या ठिकाणी लिहूया 20 सेंटीमीटर. एरिया ऑफ ए स्क्वेअर चौरसाचे क्षेत्रफळ. साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग. बाजू आहे BC, AB, AD,
CD प्रत्येक बाजू 20 सेंटीमीटरची आहे, म्हणजे इथं 20 चा वर्ग येतोय 400 400. यानंतर एरिया, इथं एरिया आहे सेंटीमीटर मध्ये आहे, इथं सेंटीमीटर स्क्वेअर लिहावं लागणार आहे आपल्याला. आपण ब्रॅकेट मध्येच 400 सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचा. एरिया ऑफ शॅडेड रिजन इनसाइड स्क्वेअर, रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ इनसाइड स्क्वेअर, चौरसाच्या आतल्या. ABCD या चौरसाच्या आतमध्ये हा रंगवलेला भाग आहे, याचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळातनं ह्या पाकळीचं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर मिळणार. एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सेक्टर C'(BXD) यानुसार. आता चौरसाचं क्षेत्रफळ इथं दिले आपल्याला 400, ते आपण पूर्ण करूया. इथं पण 400 आणि इथंही 400च असणार. थीटाचे 360 πr वर्ग. थीटा चौरस आहे, काटकोन असणार प्रत्येक बाजू 90. पायची किंमत 3.14. आर आपल्याला आर चा वर्ग म्हणजे हीच त्रिज्याचा वर्ग, 20 चा वर्ग 400. 400 आहे तसाच, यांची क्रिया केली 9 चौक 36, 4 एक्के 4, 100 गुणिले 3.14 314. 100 मधून 314 गेले, आपल्याला 86 मिळत आहेत. पण हे काय आहे, एरिया ऑफ शॅडेड रिजन म्हणले इनसाइड द स्क्वेअर, इथं सुद्धा सेंटीमीटर स्क्वेअरच लिहावं लागणार आहे आपल्याला. 86 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ बिगर सेक्टर, मोठी वर्तुळ पाकळी A'(PCQ) याचं त्रिज्या आपल्याला बघायची आहे, ती कशी असणार आहे. ह्या A'(PCQ) ची त्रिज्या A पासून C पर्यंत डिस्टन्स आपण मिळणार. ही रेडियस आहे, AP रेडियस आहे, AC रेडियस आहे, AQ पण रेडियसच आहे. इथं AC रेडियस दिसत नाही, परंतु C हा वर्तुळावरचाच बिंदू आहे, पाकळीवरचाच. आणि AC इज द डिस्टन्स ऑफ ए डायगोनल ऑफ ए स्क्वेअर ABCD. चौरस ABCD चा व्यास आहे, म्हणजे त्या मोठ्या पाकळीचं, वर्तुळ पाकळीची त्रिज्या म्हणजे कुणाची, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर, चौरसाच्या कर्णाची लांबी. ABCD या चौरसाच्या कर्णाची लांबी, ते आपण चौरसाच्या बाजूचा वर्ग म्हणजेच इथं आपण सोडवूया. साइड स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर डिवायडेड बाय 2. साइड स्क्वेअर 400, हा 2 इकडे आला, गुणिले 2 बरोबर D चा वर्ग. D इज इक्वल टू वर्गमुळात 2, 40 चा वर्ग 20, 20 वर्गमुळात 2. डायगोनल आपल्याला मिळते 20√2. या पद्धतीनं चौरसाच्या कर्णाचं माप मिळालं. एरिया ऑफ शॅडेड रिजन आउटसाइड द स्क्वेअर, चौरसाच्या बाहेरच्या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ हे पाकळीच्या क्षेत्रफळातून, बिगर सेक्टरच्या एरिया मधून एरिया ऑफ स्क्वेअर मायनस करायचा, इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर A'(PCQ) मायनस एरिया ऑफ स्क्वेअर ABCD. आता पाकळीचं क्षेत्रफळ, मोठ्या पाकळीतनं चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. θ/360 πr². एरिया ऑफ ABCD स्क्वेअर, इथं आपल्याला वर्ग दिलाय, इथं चूक होण्याची शक्यता आहे. आपण इथं 400 लिहू शकतोय, पण 400 नाही, कोणाचा वर्ग, तर 20 चा वर्ग. इथं 20 लिहायचं आहे. दिलेल्या किमती इथं चौरसाचे A'(PCQ) इथं राईट अँगल आहे 90/360, 3.14. पायची किंमत r वर्ग, 20 वर्गमुळात 2. क्रिया केली, हे सोडवायचं आहे, हे पण सोडवायचं आहे. 20 चा वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळतोय 400 आणि याची किंमत आपल्याला मिळणार आहे 9 एक्के 9, 9 चौक 36. इथे 4 राहते, 1/4. 20 चा वर्गला गुणलं, या पद्धतीनंच क्रिया होणार आहे. 20 या ठिकाणी क्रिया करून दाखवतो. 90/360 गुणिले 3.14 गुणिले 20 चा वर्ग 400 गुणिले वर्गमुळात 2 चा वर्ग 2. या पद्धतीने क्रिया मिळाली. 9 एक्के 9, 9 चौक 36, 90 चौक 360, 4 एक्के 4, 4 एक्के 4, 100. 3.14 ला 100 न गुणले की आपल्याला मिळते 314 गुणिले 2.
बे चोक 8, बे एके बे, बे त्रिक 6, 628 किंमत मिळते, ती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे 628. या दोघांची वजाबाकी 6 मधून 4 गेले 2 आणि वरचे 28, 228 एरिया आहे कोणाचा, एरिया ऑफ ए शॅडेड रिजन आउटसाइड द स्क्वेअर. इथं सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. या पद्धतीनं त्याचं जे युनिट आहे ते 1 नंबरला, इथं 2 नंबरला आणि 3 नंबरला लिहायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं इथं वर्ग आहे, इथं फक्त 20 लिहावं लागणार आहे. आता याचा टोटल आपल्याला या ठिकाणी ह्या साईडला केलेला आहे. टोटल एरिया ऑफ ए शॅडेड रिजन 86 प्लस 228 इज इक्वल टू 314 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला जी ऍक्टिव्हिटी दिली होती ती ऍक्टिव्हिटी 11 नंबरची कंप्लीट झाली. एक्झाम्पल नंबर 12, सीन द टेक्स्ट बोर्ड. इन दॅट फिगर two circles with center O and P, circle with centers O and with centers P, दोन वर्तुळ आहेत O आणि P केंद्र असणारी, टच इंटरनली ऍट पॉइंट A, दोन्ही एकमेकांना A या वर्तुळाच्या आतल्या बिंदूमध्ये छेदतात. इफ BQ is equal to 9, BQ is equal to 9, DE is equal to 5, DE is equal to 5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, कृती पूर्ण करा. टू फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, त्रिज्या मिळवण्यासाठी, दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या मिळवण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे आपल्याला. लेट द रेडियस ऑफ द बिगर सर्कल बी आर, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपण कॅपिटल आर मानायची, म्हणजे ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या कॅपिटल आर असणार आहे. अँड दॅट ऑफ स्मॉलर बी स्मॉल आर, लहान वर्तुळाची त्रिज्या स्मॉल आर असणार आहे. मग इथं सांगितले OA, OB, OC, OD आर द रेडियस ऑफ द बिगर सर्कल. OA, OB, OC, OD रेडियस ऑफ द बिगर सर्कल विच इज कॅपिटल आर. PA, PQ स्मॉल आर. OQ चं माप आपल्याला हवं आहे. OQ इज इक्वल टू OB मायनस B QB और BQ, म्हणजे B डॅश Q डॅश O, OB मधून BQ घालवला की OQ मिळणार आहे. परंतु टोटल आपल्याला कॅपिटल R दिलाय, त्यातून BQ घालवायचा आहे म्हणजे 9 घालवायचा आहे. R मायनस 9 ही किंमत आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी आपण लिहू R मायनस 9. OE चं माप काय मिळणार आहे, OE D डॅश E डॅश O, OD मधून DE घालवला की OE मिळणार आहे, म्हणजे कॅपिटल आर मधून 5 घालवायचा, R मायनस 5. As the chords QA and EF of the circle with centers P intersect in the interior of the circle, QA आणि EF, QA आणि EF ह्या दोन काय आहेत, जीवा आहेत, वर्तुळाच्या आतमध्ये एकमेकांना छेदतात. सो बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स ऑफ द सर्कल, तर दोन जीवांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मामुळे प्रॉपर्टी ऑफ टू इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, टू कॉर्ड्स दोन जीवा छेदतायत. कशा छेदतायत, ओ मध्ये छेदत असतील तर OE गुणिले OF बरोबर OQ गुणिले OA, हे आपल्याला मिळणार आहे OQ गुणिले OA, OE गुणिले OF. यामध्ये दिलेल्या किमती OQ हिची किंमत आहे R मायनस 9, ही आपण या ठिकाणी वापरली. OE याची किंमत आहे R मायनस 5. इथं सांगितले OE आणि OF, OE आणि OF समानच आहेत, तर ते R मायनस 5च आहेत. इथं समान दिलेले आहेत, त्यामुळे या दोघांच्या किमती समान आल्या R मायनस 5. इथं हे सॉल्व्ह केले, हे R ने याला गुणलं, R स्क्वेअर मायनस 9R इथं मिळालं. R मायनस 5, R मायनस 5 म्हणजे R मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर, R वजा 5 चा वर्ग, तो किती आला, पहिल्या पदाचा वर्ग, दोघाच्या गुणाकाराची दुप्पट, R आणि 5 चा गुणाकार 5R, त्याची दुप्पट 10R, मायनस असल्यामुळे मायनस साइन, आणि मोठ्या 5 चा वर्ग 25, R स्क्वेअर मायनस 10R प्लस 25. हे सॉल्व्ह केलं, R स्क्वेअर निघून गेला.
हा -10r पलीकडे गेला की +10r - 9r इज इक्वल टू r. 25 आहे तसाच राहिला. या ठिकाणी आपल्याला कॅपिटल आर ची व्हॅल्यू मिळाली 25. मोठ्या वर्तुळाचं बिगर सर्कलची रेडियस आपल्याला 25 मिळाली. AQ म्हणजे लहान वर्तुळाच्या पी केंद्रात असणाऱ्या वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे ते किती आलं, लहान वर्तुळाची त्रिज्या स्मॉल आर च्या दुप्पट 2r मिळाला. AB मायनस BQ AB मधून BQ गेला की आपल्याला काय मिळणार आहे, 2r म्हणजेच AQ मिळणार आहे. तर आपल्याला 2r म्हणजेच काय, तर AB चं माप किती असणार आहे, हा 25 मिळाला अधिक हा 25 म्हणजे टोटल 50 झाला. या ठिकाणी 50 आला, AB 50 मिळाला मायनस BQ ची किंमत आपल्याला 9च होती. 50 - 9 41. 2r 41 आहे. 41 च्या निम्म r ची किंमत किती आली, 41 डिवायडेड बाय 2. दोन उत्तर आहेत आपल्याला, डायरेक्ट इथं नाही सोडवायचं. 41 भागिले 2 ही किंमत आपल्याला मिळाली 20.5. या पद्धतीने आपल्याला उत्तर सोडवायचं. इथं डायरेक्ट आन्सर नाही लिहायचं. 41 डिवायडेड बाय 2 या ठिकाणी असेल आणि 41/2 इज इक्वल टू 20.5 या ठिकाणी आन्सर मिळणार आहे. म्हणजे r - 9 r - 5 r - 9 इथं महत्वाचं आहे. दोन्ही ठिकाणी r - 5 असणार आहे. या ठिकाणी सॉल्व्ह करून आपल्याला उत्तर मिळवायचं आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला ही 2r ची किंमत कशी मिळाली, AB चं माप कसं मिळालं, तर BO आणि OA याचं माप म्हणजेच कॅपिटल R चं माप, त्या दोघांची ऍडिशन म्हणजे 25 अधिक 25 50 हे मिळणार आहे. म्हणजे या पद्धतीने इथं 12 नंबरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट झाली. याच पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 7 हा पार्ट सेकंड या ठिकाणी कंप्लीट झाला. टोटल प्रॅक्टिस सेट 7 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. चॅप्टर 7 कंप्लीट झालेला आहे आणि टोटल पार्ट 2 चा सिलेबस सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. कुणाचे काही शंका अडचणी असतील तर त्या सांगा. काही चुका असतील, काही कमी जास्त वाटत असेल तरी पण तुम्ही जरूर त्याच्या संदर्भात कमेंट्स पाठवू शकताय. जर आवडला असेल तर त्याही संदर्भात तुम्ही तुमच्या कमेंट्स पाठवू शकताय. जर तुम्हाला आवडत असेल, चांगलं वाटत असेल, टीचिंग संदर्भात तुम्हाला आवड निर्माण झाली असेल आणि त्या बाबी तुम्हाला इतरांना सांगाव्याशा वाटत असतील तर जरूर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि ते चॅनेल्स असेल, व्हिडिओ असतील, तुम्ही इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवू शकताय. जो तुम्हाला लाभ झालाय तो तुम्ही इतरांना सुद्धा त्या गोष्टीचा लाभ करून देऊ शकताय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 1 च्या शेवटच्या प्रकरणात. धन्यवाद.